आज आपण इयत्ता 9वी इंग्रजीच्या टेक्स्ट बुक मधील द नेकलेस हा जो लेसन आहे त्या लेसन मधील पार्ट 1 मधील इंग्लिशचे ग्रामरचे वाक्य पाहणार आहोत. सेंटेन्स नंबर 1. Matilde was a pretty and charming girl. Use not only but also. या वाक्यामध्ये प्रिटी आणि चार्मिंग हे दोन ॲडजेक्टिव्ह वापरलेत आणि ते ॲडजेक्टिव्ह अँड नी इथे जोडलेले आहेत. आपण अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घेणार आणि पहिलं जे ॲडजेक्टिव्ह आहे प्रिटी त्याच्यापूर्वी नॉट ओनली वापरून वाक्य तयार करणार आहोत. Matilde was not only a pretty but also charming girl. Sentence number 2. She dressed plainly because she had never been able to afford anything better. Pick out subordinate clause and name it. या वाक्यातून आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज शोधून काढायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे. सबऑर्डिनेट क्लॉजला दिलेल्या वाक्यामध्ये बिकॉजच्या पुढे जे वाक्य आलेलं आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बिकॉज सी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर आणि हा जो क्लॉज आहे इथे रिझन सांगितल्यामुळे या क्लॉजचं नाव आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. यानंतर सेंटेन्स नंबर 3. She tore open the paper and drew out a card. Identify the tense. या वाक्यामध्ये कोणता काळ वापरलेला आहे. दिलेले जे क्रियापद आहेत ते भूतकाळातले आहेत आणि म्हणून या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स वापरलेला आहे. Sentence number 4. She threw the invitation on the table resentfully. Change the voice. आपल्याला या वाक्याचं चेंज द व्हॉइस करायचे. चेंज द व्हॉइस करत असताना आपण प्रथम सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट शोधून काढतो. या ठिकाणी सी सब्जेक्ट आहे, थ्रू व्हर्ब आहे आणि द इन्व्हिटेशन ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी दिलेलं जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे आणि आपण प्रथम द इन्व्हिटेशन ऑब्जेक्ट घेतल्यानंतर आपलं जे सब्जेक्ट आहे ते सिंग्युलर आहे आणि दिलेल्या वाक्यात पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज हे क्रियापद घेणार आहोत. द इन्व्हिटेशन वॉज दिलेल्या मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप थ्रोन ऑन द टेबल रिसेंटफुली बाय आणि या ठिकाणी शीचं हर होईल. द इन्व्हिटेशन वॉज थ्रोन ऑन द टेबल रिसेंटफुली बाय हर असं आपलं चेंज द व्हॉइसचं वाक्य होईल. सेंटेन्स नंबर 5. सी मटर्ड, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट, चेंज इट इन इनडायरेक्ट स्पीच. हे जे वाक्य दिलेलं आहे ते डायरेक्ट स्पीच मधलं आहे आणि ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. सी मटर्ड म्हणजे ती पुटपुटली. आता कोणाशी पुटपुटली हे दिलेलं नाही आपण, त्यामुळे आपण इथे सी मटर्ड घेतलं. दिलेलं WH वर्डनी सुरुवात केलेली आहे प्रश्नाची म्हणून आपण कॉमा इंटिग्रेटेड कॉमाच्या ठिकाणी फॉट जशाला तसं घेतलं. जे वाक्य प्रश्नार्थक दिलेलं आहे त्याचा साधं वाक्य करून घ्यायचं. साधं वाक्य म्हणजे प्रथम आपण सब्जेक्ट घेतो आणि नंतर वर्ब आणि मग त्या वाक्याचा आपण पास्ट टेन्स करणार आहोत. आता इथे डू यू वॉन्ट याचं यू वॉन्ट असं होईल आणि मग त्याचं पास्ट टेन्स होईल. म्हणजे आता हे यू कोणासाठी प्रोनाउन वापरलंय, ती तिच्या हजबंडला बोलते इथे, त्यामुळे हे यू हे जे प्रोनाउन आहे ते ही म्हणजे त्याच्यासाठी वापरले आणि ह्या वॉन्टेडचं तिसरं रूप आपल्याला इथे घ्यायला लागेल. म्हणून व्हॉट ही वॉन्टेड टू डू विथ दॅट. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी टू डू यामध्ये का बदल होणार नाही तर हे इन्फिनिटिव्ह म्हणून इथे वापरलेलं आहे आणि त्यामुळे त्या डू मध्ये इथे बदल होणार नाही. सेंटेन्स नंबर 6. Madam Louiselle seemed sad, restless, and anxious, though her dress was ready. म्हणजे मॅडम लुईसेल ह्या दुःखी, अस्वस्थ, चिंतातूर दिसत होत्या जरी त्यांचा ड्रेस तयार असला तरी.
या ठिकाणी सूचना दिलेली आहे, पिक आउट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. आता मॅडम लुईस साठी वर्णन करणारे कोणते शब्द आहेत? सॅड, रेस्टलेस आणि अनेक्सियस. म्हणजे हेच जे शब्द आहेत ते ॲडजेक्टिव्ह आहेत. म्हणजे नाउन बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. नंबर 7. हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर, चेंज इट इन इनडायरेक्ट स्पीच. या ठिकाणी सेड टू हर दिलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी सेड टूचं आस्क घेणार आहोत. दिलेला आपला प्रश्न आहे आणि म्हणून सेड टूचं इथे आस्क घेणार. हर हजबंड आस्क हर, WH वर्ड व्हॉट आहे तो इन्व्हर्टेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी जसा असला तसाच घेणार. आता इथे बघा, द मॅटर इज असं आपलं साधे वाक्य होईल आणि त्याचा आपल्याला भूतकाळ करायचा आहे, म्हणजे द मॅटर वॉज. म्हणजे आपलं इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य कसं होईल? हर हजबंड आस्क हर व्हॉट द मॅटर वॉज. सेंटेन्स नंबर 8. यू कुड वेअर फ्लॉवर्स, पिक आउट मॉडेल ऑक्झिलरी. या वाक्यातील मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला पिक आउट करायचं आहे, म्हणजे शोधून काढायचे. या ठिकाणी कुड हे मॉडेल ऑक्झिलरी आहे आणि कुडचा जो पर्पज आहे तो पॉसिबिलिटी शो करण्यासाठी वापरतात. सेंटेन्स नंबर 9. चूज माय डिअर, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. या ठिकाणी दिलेलं जे वाक्य आहे ते कोणत्या प्रकाराचं आहे? वाक्याची सुरुवात व्हर्बनी झालेली आहे आणि म्हणून हे दिलेलं जे वाक्य आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. सेंटेन्स नंबर 10. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाइम ऑफ इयर, कन्वर्ट इट इंटू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. दिलेलं वाक्य साधं आहे आणि त्याचं उद्गारवाचक वाक्य करायचे आपल्याला. या ठिकाणी आपल्या वाक्यामध्ये अ वापरलेलं नाही आणि त्यामुळे इथे व्हॉट आपण वापरणार आहोत. जेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करतो तेव्हा वाक्यामध्ये अ असेल तर व्हॉट घेतो, नाही तर हाऊ. या ठिकाणी आपण हाऊ घेणार आहोत. हाऊ, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह फॅशनेबल, ॲट दिस टाइम ऑफ इयर, दे आर आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. सेंटेन्स नंबर 11. सी हॅड नो रिच ड्रेसेस, मेक द सेंटेन्स ॲफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे आणि ते आपल्याला होकारात्मक करायचे. या ठिकाणी नो आहे म्हणजे निगेटिव्ह सेन्स आहे. आता आपल्याला काय करायला लागेल? निगेटिव्ह सेन्स काढण्यासाठी हे नो काढून टाकायला लागेल आणि दिलेलं जे व्हर्ब आहे त्याच्यासाठी या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्यासाठी ऑपोजिट वर्ड वापरायला लागेल. सी हॅड नो रिच ड्रेसेस म्हणजे तिच्याकडे चांगले ड्रेस नव्हते, म्हणजेच तिच्याकडे साधे ड्रेस होते. म्हणून आपण इथे रिचच्या ऐवजी आपण सिंपल घेतलं, नो काढून टाकलं. सी हॅड सिंपल ड्रेसेस म्हणजे या ठिकाणी आपल्या वाक्याचा अर्थ बदललेला नाही. सेंटेन्स नंबर 12. दे वेअर द ओनली थिंग सी लव, मेक द सेंटेन्स निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. आपल्याला दिलेलं वाक्य जे आहे ते निगेटिव्ह बनवायचे, म्हणजे आपलं वाक्य दिलेलं आहे होकारात्मक आणि त्याचं आपल्याला नकारात्मक बनवायचे. या वाक्याचा अर्थ काय होतो? दे वेअर द ओनली थिंग सी लव म्हणजे ती तिच्या आयुष्यात फक्त याच गोष्टीवर प्रेम करत होती. आणि आपण जे निगेटिव्ह वाक्य केलेलं आहे ते आपण इथे ओनलीच्या ठिकाणी नथिंग घेतले आणि वाक्याचा अर्थ बदलू दिलेला नाही. सी लव नथिंग बट दीज थिंग्स म्हणजे तिला या गोष्टीशिवाय दुसरे काहीच आवडत नव्हते. सेंटेन्स नंबर 13. आय डिडंट न्यू इट, करेक्ट द सेंटेन्स. या ठिकाणी वाक्य आपल्याला चुकीचं दिलेलं आहे आणि ते करेक्ट करायचे. डीड हे भूतकाळातलं रूप आहे आणि जेव्हा डीड वाक्यामध्ये असेल तेव्हा कधीही आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो, यांनी पास्ट टेन्स वापरलेला आहे. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स झालं आय डिडंट नो इट. सेंटेन्स नंबर 14. सी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ डायमंड नेकलेस, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट गिवन पार्ट ॲज आन्सर इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स म्हणजे इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे असा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. या ठिकाणी कुठे असा प्रश्न बनवायचा आहे आपल्याला इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स आणि त्यासाठी आपण वेअर घेतले. त्यानंतर आपल्या वाक्याचा जो काळ आहे तो भूतकाळ आहे, त्यामुळे आपण इथे डीड घेणार आहोत
डिड प्लस डिस्कवर म्हणजेच डिस्कवर्ड. वेअर डिड सी डिस्कवर अ डायमंड नेकलेस. सेंटेन्स नंबर 15. सी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक. चेंज इट इन सिंपल प्रेझेंट टेन्स. या ठिकाणी थ्रू म्हणजे आपला पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला करायचंय सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ तृतीय पुरुषी करता असेल तर दिलेल्या क्रियापदाच्या पुढे आपण यस लावतो आणि थ्रूचं पहिलं रूप आहे थ्रो आणि त्याला आपण यस लावल्यानंतर आपलं वाक्य झालं सी थ्रोज हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक. सेंटेन्स नंबर 16. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. यूज सिंपल फ्युचर टेन्स. या ठिकाणी आपल्याला दिलेलं जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ करायचं आहे ते वाक्य. इथे बघा आता अराइव्ड यावरनं कळतं की पास्ट टेन्स आहे आणि जेव्हा आपल्याला फ्युचर टेन्स करायचं असतो तेव्हा विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप इथे आपण घेणार आहोत म्हणजेच आपलं वाक्य फ्युचर टेन्स मध्ये होईल सिंपल. द डे ऑफ द पार्टी विल अराइव्ह. सेंटेन्स नंबर 17. दे वेर ड्रॉप ऑफ ॲट देअर डोर इन रू डेज मार्टियर्स. पिक आउट डिटर्मिनर. डिटर्मिनर या वाक्यामध्ये शोधून काढायचे. देअर हे डिटर्मिनर आहे आणि THEIR देअर आणि हे पोझिशन शो करतं. सेंटेन्स नंबर 18. सी सडनली अटर्ड अ क्राय. पिक आउट ॲडवर्ब. या वाक्यामधून ॲडवर्ब शोधून काढायचे. ॲडवर्ब म्हणजे जनरली आपण LY म्हटलं की ॲडवर्ब असा आपल्या मनामध्ये ठोकताळा तयार करून ठेवतो आणि म्हणून इथे सी सडनली अटर अ क्राय या वाक्यामध्ये सडनली हे ॲडवर्ब आहे. सेंटेन्स नंबर 19. दे कुड नॉट फाइंड अ कॅब. मेक अफर्मेटिव्ह सेंटेन्स. दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे त्याचं आपल्याला होकारात्मक करायचे. कुड नॉट फाइंड म्हणजे शोधू शकले नाहीत तर त्यासाठी इथे मी अनेबल हे वापरले म्हणजे वाक्याचा अर्थ आपण इथे बदलणार नाही आहोत. कुड वापरले म्हणजे भूतकाळातलं वाक्य म्हणून देच्या ठिकाणी वेअर हे क्रियापद मी घेतलं. दे वेअर अनेबल टू फाइंड अ कॅब म्हणजे आपल्या वाक्याचा अर्थ बदललेला नाही आणि आपल्या वाक्याचा सेन्स जो आहे तो अफर्मेटिव्ह झालेला आहे. सेंटेन्स नंबर 20. कुड यू लेंड मी धिस. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. या वाक्यामध्ये वुडने सुरुवात झालेली आहे आणि म्हणून हे वाक्य शेवटी प्रश्नार्थक चिन्ह पण आहे. वुड यू लेंड मी धिस आणि म्हणून हे वाक्य इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 20 ग्रामरचे सेंटेन्सेस पाहिलेले आहेत.